देवे दिला देहे भजना गोमटा। हा जो गोमटा चांगला देह दिलाय ते भजना करता दिलाय, केवळ भोजना करता नाही, भजना करता दिलाय। आता ह्यो देह भगवंतानं आपल्याला दिलाय। विठ्ठला विठ्ठला भगवंतानं दिल्या म्हणण्यापेक्षा आपल्याला तो मिळाला बर का, पुण्यानं मिळाला। आता नुसते कुठली वस्तू नामदेव महाराज मिळण्याला किंमत आहे का कळण्याला किंमत आहे? मिळावी ती कळावी तेव्हा तिचा फायदा माणसाला घेता येतो। कुठलीही वस्तू मिळाली पण ती कळालीच नाही तर त्याचा फायदाही त्या माणसाला तेवढा होऊ शकतो। एक दृष्टांत सांगतो तुम्हाला कळण्याकरता बरं का। एका शेतकऱ्याला महाराज एक परीस मिळाला, परीस नावाचा रत्न। दृष्टांत हा दृष्टांत करता नसतो, समजून घ्या। एका माणसाला शेतकऱ्याला एक परीस मिळाला बाबा, परीस, ज्या परिसाची कोट्यावधी किंमत असा परीस मिळाला। आता त्याला मिळाला पण त्याला तो कळाला नाही ना, अमोल किमतीचा हा खडा आहे, त्याला रत्न आहे कळाला नाही। त्याने काय केलं, चिकना चोपडा चांगला तो खडा दिसतो, त्याने विचार केला हा घरात ठेवण्यापेक्षा नामदेव महाराज बरं काय म्हशीच्या गळ्यात काय सुंदर दिसेल, म्हशीच्या गळ्यात किती सुंदर दिसेल। मग त्यानं ते भोक्स पाडलं, त्या परिसाला दोरी ओवली आणि म्हशीच्या गळ्यात तो परीस बांधून दिला। आणि त्याच्यामुळे त्याला आनंद वाटू लागला, काय म्हैस शोभून दिसते हा नाही का। बैलाच्या गाईच्या गळ्यामध्ये आपण ते हे घालतो, घागरमाळा म्हणा काही माळा, त्या मालकाला समाधान वाटतं बरं काय। मालकाला त्या बैलाच्या गळ्यात साज घालणं हे मालकाला, बैलाला समाधान आहे त्याच्यात काहीच नाही, ते मालकाला समाधान। याला बरं वाटू लागलं, तो परीस म्हशीच्या गळ्यात बांधला। अहो म्हैस इतके दिवस कुणीकडे सोडून द्यायचा, पण आता सोडून देत नव्हता, त्याला ती म्हैसच दिसायची, म्हैस शोभवान दिसू लागली, त्याला म्हशीच दिसायची। बरेच दिवस झालं त्या म्हशीच्या गळ्यात तो परीस। पण त्याच रस्त्याने एक परिसाचा परीक्षक गृहस्थ तिथून चालला, चालल्यावर त्याचं सहज लक्ष त्या परिसाकडे गेलं आणि त्यानं डोक्यावर साईराम महाराज मारलं। अरे 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 म्हणे, केवढा अमोल किमतीचा हा खडा रत्न, आणि यानं म्हणे याला ज्ञान नसल्यामुळे यानं म्हशीच्या गळ्यात बांधलं। केवढं या रत्नाचं त्यानं मात्र केलं। त्याला वाटलं आपण याच्या अज्ञानपणाचा फायदा घ्यावा, त्या रत्नपारख्याला वाटलं याच्या आपण मूर्खपणाचा फायदा उठवा, म्हणून ते त्या ग्रस्ताकडे गेला आणि भाऊसाहेब एवढा खडा देतो का मला म्हशीच्या गळ्यात बांधलेला? बरं तसा नको देऊ, याची 1000 रुपये तुला किंमत देतो, 1000 रुपये किंमत देतो, पण एवढा मला खडा देऊन टाक। आता हे बुद्धिवान होतं महाराज, बुद्धिवान प्रत्येक माणूस असतोच, ज्याला ज्याला डोक्यात टोपी घालायची अक्कल आहे त्याच्याकडे बुद्धी आहे, प्रत्येक माणूस हा बुद्धिवान असतोच। म्हणजे जी बोडके त्याला काही म्हणत नाही बरं मी, विठ्ठला विठ्ठला त्यानं डोकं लावलं, हा जर खडा म्हणावा तर पहिल्या शब्दात 1000 रुपये देतो म्हणतो। ज्या अर्थी हा 1000 रुपये देतो म्हणतो, दगडाचे कोणी 1000 रुपये देईल का महाराज? ज्या अर्थी हा दगडाचे 1000 रुपये पहिल्या शब्दात देतो म्हणतो, त्या अर्थी याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त असते। असं करून करून महाराज तो माणूस 1 लाखापर्यंत गेला पा, तिथंच लाखापर्यंत। 1000 देतो, 10,000 देतो, 25,000 देतो, 75,000 देतो, 1 लाख देतो ते, मग तर हे फेलच झालं। म्हणे याच्यापेक्षा जास्तच किंमत असली पाहिजे। हे पटापट एका एका शब्दात वाढत चालला, म्हणजे हे काय वेडा म्हणून वाढून राहिलं का?
त्यानं त्याचा व्यवहार न करता महाराज त्याची पाय धरली. हे जे रत्नाची किंमत वाढत चालला होता त्याची गत पायत धरली. म्हणे भाऊसाहेब किमती व्यवहाराचं होईल काय व्हायचं तर, पण मी दगड समजतो, ह्या दगडाचे तुम्ही 1,00,000 रुपये द्यायला कबूल झाले, त्या अर्थी तुमचा मी शिष्य आहे. पण मला एकच सांगा की ही वस्तू, त्यानं सांगितलं बावळटा आता तो मला शरण आला म्हणून सांगतो. अरे हे दगड नाही, याला परीस म्हणतात. परीस नावाचं रत्न आहे. एक रत्न म्हणजे पृथ्वीचं मोल आहे, मोल. लक्षात ठेव येड्या. आणि हे तू म्हशीच्या गळ्यात बांधलंय, हे मला पावलं नाही गड्या. आता मला सांगा तो म्हशीच्या गळ्यात ते रत्न ठेवील का? अहो तो गेला कारागिराकडं, चंदनाचं लाकूड पैदा केलं, त्याची पेटी बनवली, त्याच्यात रेशमी खालीवरी कापड घातलंय, आणि तो परीस मग त्या रेशमाच्या कापडा चंदनाच्या पेटीत ठेवला, त्याची रोज पूजा करू लागला. माझा दृष्टांत संपला. मी कशा दृष्टांत सांगतो. जसं ह्या ग्रस्तानं अमोल किमतीचा हा रत्न त्यानं म्हशीच्या गळ्यात त्याचा माती करून टाकली, तसा अमोल किमतीचं हे रत्न, शरीर रूपी रत्न महाराज बर काय, आपण अमोल किमतीचं रत्न प्रपंच रूपी म्हशीच्या गळ्यात बांधून त्याचा मात्रा केला. विठ्ठल म्हणून हे साधू संतांना कळतं हो, तुम्हा आम्हाला कळत नाही. हे असं अमोल किमतीचं रत्न हे प्रपंचाकरता केवळ नाही, विषय भोगण्याकरता केवळ हे शरीर दिलं नाही. महाराजांना प्रमाण दिलं, देवी दिला देहे भजना गोमटा, भजना करता हा नरदेह दिला. बर काय, अतिशय बर महत्वाचं आहे, दुर्लभ आहे महाराज. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना
जगात बऱ्याच शायर महाराज दुर्लभ वस्तू आहेत बरं का. त्यापैकी नंबर 1 तर दुर्लभ काय असेल ते नरशेरी. अशा जगात बऱ्याच काही दुर्लभ वस्तू आहेत शास्त्रामध्ये सांगितल्या. विठाला विठाला हरे विठाला हरे विठाला विठाला हरे विठाला विठाला. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. अतिशय दुर्लभ वस्तू आहेत. त्यापैकी मात्र नंबर 1 ची दुर्लभ वस्तू महाराज शरीर. मला हे सांगायचंय. इतकं महत्वाचं शरीर असून महाराज आपण फुकट घालवतोय हे साधू संतांना पाहत नाही. म्हणून आपल्याला क्षणोक्षणाला विचार करायला या शरीरा संबंधाने सांगतात. विठ्ठल हरे विठाला हरे विठाला विठाला. दुसरी गोष्ट महाराज, हे शरीर दुर्लभ आहे, हे शरीर नाशिवंत आहे, हे शरीर क्षणभंगूर आहे. हे शरीरानं भगवत प्राप्ती करून घेण्याचं हे एक साधन आहे. नरदेह निधान लागले हाती नरदेह निधान लागले हाती नरदेह निधान लागले हाती नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती. देवची होईन मनती ते होती देवची होईन मनती ते देवची होईन मनती ते होती देवची होईन मनती ते होती. चित्री न धरावा निधान म्हणजे ठेवा धन. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अचानक धन सापडावं असं हे धन आहे महाराज. धन तुम्हाला आम्हाला हे सापडलंय, बऱ्याच दिवसांनी सापडलंय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म कलिया वर्म फेरा. पण हे शेवटची पाळी महाराज, शेवटची पाळी बरं काय. मग एकदा का हे शरीर संपलं शरीर मग पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी लक्ष 84 न चुकी फेरा. किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजिता नित्य भावे फजिता नित्य भावे फजिता. किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजिता नित्य भावे फजिता नित्य भावे फजिता. किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजिता मनवोनी जीव ध्याना शरण गेला विठोजी. किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजिता मनवोनी जीव ध्याना शरण गेला विठोजी विठोजी. काय करायचे लय मोठी माणसं. काय खरंच नाही बरं का. या सप्त्यामध्ये याच्यामध्ये सगळा भरणा असतो, रंगदैवता असते. लोक म्हणतात नाही 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 ह्या महाराजाचं कीर्तन नंबर 1 कारण ते मोठेच ना. असं काय नाही भाऊ, सगळं तेच सांगतात. जरा व्यवस्थित पकड असली म्हणजे व्यवस्थित. हे शेवटची पाळी आहे महाराज. म्हणून ही शेवटची पाळी, ही शेवट तरी वायाला घालू नका असं तुकोबा राहायला अभंगाच्या प्रथम चरणात सांग. क्षणोक्षणाती करावा विचार वा क्षणोक्षणाती
तुकोबाराय सांगतात, बाबा हे शेवटचं चान्स आहे तुला, शेवटचा बरं का. एकदा का हा नरदेह हातातून गेला मग पुन्हा बरं काय चक्रात पडावं लागेल. म्हणून तू हे शेवटच्या चान्स साधून घे आणि तू ह्या नरदेहाबद्दल, ह्या प्रपंचाबद्दल तू विचार कर. पण कधी कधी विचार करू नको. काही काही माणसं महाराज प्रसंग पडल्यावर विचार करणार, मग ते विचाराच्या चक्रातही सापडतात. पण तसं नाही. तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षण हाची करावा विचार. हाची हा शब्द महत्त्वाचा, हाची चकारात्मक इथं बोलले. हाची क्षणोक्षणा विचार करावा. आपला विचार चालू आहे महाराज क्षणोक्षणाला, पण आपला विचार वेगळा आहे आणि साधू संत जे विचार सांगतात तो विचार वेगळा आहे. तर शास्त्रामध्ये विचाराचे 2-3 प्रकार सांगितले. एक निष्फल विचार, एक दुष्फल विचार आणि एक सफल विचार, असे 3 प्रकार आहेत. निष्फल विचार. काही माणसं विनाकारण निष्फल विचार करतात. निष्फल विचार कसा असतो सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येण्याकरता मस्त. काही माणसं निष्फल विचार करतात, पण ते लक्षात येत नाही ना कोणता निष्फल विचार म्हणतात ते. तर त्याच्याकरता दृष्टांत 3 माणसं महाराज असे रस्त्यानं चालले. 3 माणसं. तुम्ही दृष्टांत सगळे ऐकलेले आणि जुनेच माणसं असे दृष्टांत सांगतात बरं का. आता नवीन पोरं नुसते मायबाप शिवाजी महाराज हेच लावून धरला. विठाला मायबापाचं शिवाजी महाराजाचं लावून धरतात. घरात येऊन मायबापाला त्रास देतात. एक महाराज चांगल्या महाराजाचं मला ऐकायला मिळालं. ते महाराज म्हणे, आता तुमच्या लक्षात येईल, ते म्हणे माझं जीवन तुकोबारायचं जीवन तोलून पहा पण पिढीला पिढी विजू द्यायचं. कीर्तनकारच सांगतो बरं का, कीर्तनकाराचं तुमच्या बऱ्याच जुन्या माणसाच्या लक्षात येईल. ते महाराज ते म्हणे तुकोबारायचं जीवन, मी नाव नाही सांगत घेत त्या महाराजाचं, तुकोबारायचं आलं जाणार. काही माणसं नाही आलं ध्यानात तरी म्हणतात आलं ध्यानात. विठाला 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 तेरी चूक मेरी चूक. कुणाला वाईट वाटायला नको. काही पडदा टाकून बोलावं लागते. महाराज ते म्हणायचं तुकोबारायचं जीवन आणि माझं जीवन तोलून पहा. आणि घरी गेला की माय चिमणी सारखी लपायची त्याच्या धाकात. तुझ्या माईचा हराम करतो ह्या विठाला विठाला आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने. औरत का बहुमान, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. महाराज या प्रमाणा करता एकदा तुमच्या पाया पडून टाळ्या वाजवा. ह्या प्रमाणाची ह्या कलियुगात अतिशय गरज. बरं
कारण बर काय लय जमाना खराब निघाला, लय जमाना खराब निघाला, लय जमाना खराब निघाला बरं. आई रे बैमान दुनिया आई रे. बस. आई बापाचं काय मोल आहे दादा, हे आमच्या पुंडलिकरायाला विचारा. आई बापाचं काय मोल आहे, काय किंमत आहे, पुंडलिकरायाला जाऊन विचारा. अहो स्वतः देव आई बापाच्या सेवे करता त्याच्या सेवेत हजर झाले. माय बाप केवळ कासी, 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 माय बाप केवळ, माय बाप केवळ कासी, माय बाप केवळ कासी, माय बाप केवळ कासी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्मा उभे केले. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्मा उभे केले, उभे केले. ह्या प्रमाणामध्ये महाराज आपल्याला प्रश्न केलाय, पुंडलिके कीर्तन केले, पुंडलिकाने काय तीर्थयात्रा केले का, पुंडलिकरायाने काय कीर्तन केले का, भजन केले, हा प्रश्न आहे. काहीच न करता फक्त आई बापाची सेवा केली तर काय. अहो वैकुंठावरून भगवान आले भेटायला. आई बापाची किंमत पुंडलिकाला विचारा, आई बापाची किंमत रोहिदास महाराजाला विचारा. महाराज बरं काय, आई बाप बरं जे बिचारे खराब असतील, आई बाप जे दारुडे असतील, भंगारे असतील, त्यांची पोरांनी सेवा नाही केली तरी चालेल एखाद्या वेळेला, पण परमार्थिक आई बाप असल्यावर करायला पाहिजे का नाही सायरा महाराज, तुमचं काय मत याच्यावर? जे परमार्थ करतात, हाडाचा परमार्थ करतात, ज्या बापाची किंमत मेल्यावरच कळेल काय ताकद होते आपल्या बापात, त्या बापाची सेवा करायला काय अडचण आहे सरपंच? विठाला इथं मी विचार सांगत होतो नाही का, विचार सांगता सांगता बाजूला गेलो. पहिला केवळ दुष्फल विचार, निष्फल 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 विचार. बाबा 3 माणसं रस्त्याने चालले असता, मी इथून बाजूला गेलो, 3 माणसं रस्त्याने चालले असता एक असं आपली नदी सारखा नदी लागली आणि तिथं खांड होत आहे, उधार आटलेली खांड, आणि एकाच्या डोक्यात शिरलंय महाराज विचार, एकाच्या डोक्यात आला विचार. ते म्हणे थांबा थांबा, माझ्या डोक्यात एक विचार आला. म्हणे काय विचार आला? काय नाही म्हणे, ह्या पाण्याला जर आग लागली तर कसं होईल? अरे ते म्हणे पण पाण्याला का राखेला म्हणतो का डिझेलला म्हणतो का कशाला, का गॅस बद्दल बोलतोय? नाही नाही म्हणे पाण्याबद्दल. अरे पाण्याला आग लागेलच कशी? याला काय म्हणतात? निष्फल विचार. बरं बरं तू काय म्हणणं? काय नाही म्हणे, माझं एवढंच म्हणणं आहे की पाण्याला जर आग लागली त्याच्यातले मासे कुठं जातील, ह्या डोहातले मासे कुठं जातील? दुसरा म्हणे बावळट कुठला
एवढं सोपं गणित तुझ्या लक्षात नाही हो. अरे का त्यात का अवघड आहे म्हणे. अरे म्हणे भर 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 झाडावर जाऊन बसतील मासे. दुसरा विचारा मला बरं काय. तिसरा म्हणे काय पावलट दोघं येते म्हणे तुमचे डोके सडले म्हणे. तुमच्या डोक्याचं मेंदूचं पाणी झालं म्हणे. अरे त्या काय म्हशी आहेत का म्हणे झाडावर चढायला. बर काय महाराज पाण्याला आगायला लागत नाही आणि मासे झाडावरही चढत नाही आणि म्हशी तरी झाडावर चढतात का. पण याला कोणता याच्या डोक्यात तिघाच्या डोक्यात विचार आला. पण हा कोणता विचार आहे. निष्फल विचार. निष्फल विचाराबद्दल आपण निष्फल आपण तरी कशाला विचार करावा. आपल्या तरी डोक्यात कशाला निष्फलपणा येऊ द्यावा. ते जाऊ द्या. आता दुसरा कोणता विचार सांगितला होता महाराज. दुष्फल. पहिला निष्फल दुसरा दुष्फल. दुष्फल म्हणजे स्वतःची नुकसान करून घेणारा विचार. दुष्फल म्हणजे दुसरे आपली स्वतःची नुकसान करून घेणारा विचार. तुम्ही ऐकलेलं आहे बरं का. सगळ्यांनी ऐकलेलं आहे दृष्टांत. एक म्हातारा माणूस त्याच्या रोडच्या काठालाच घर मधून रस्ता सगळ्या गावाचे ढोरं वासरं माणसं त्या रस्त्यानं जाणार आणि ते बास टाकेल बसून असायचा तो म्हातारा. बाजावर बसून असायचा. तो एक म्हैस पाहायचा. ती म्हैस आशी होती. भगवंतानं ती आशी निर्माण केली होती म्हैस महाराज. तिचे जुळते आणि मिळते असे शिंग होते. खालून जुळते मध्ये फकाट आणि वरून मिळते असे शिंग होते. आता तो म्हातारा रोज त्या म्हशीला पाहायचा. ते म्हणे काय भगवंतानं शिंग निर्माण काय भगवंतानं शिंग दिली म्हणे म्हशीला. हा कसे वाकवले असतील. खालून मिळवले मध्ये ताणले पुढून मिळवले वरून. काय भगवंताचं डोकं आहे. काय भगवंताचं काय शिंग आहेत. पण काय भारी शिंग आहेत. महाराज याच्यावर 2 महिने घालवले या विचारात. 2 महिने घालवले पण त्याचं तितक्यानं समाधान नाही झालं. ते म्हणे असे जे जुळते मिळते शिंग आहेत त्या शिंगामध्ये आपलं डोकं फिट्ट बसेल का. असे याच्यावर पुन्हा त्यानं 2 महिने घातलं बाबा. 2 महिने घातले. ते म्हणे आता किती दिवस असा नुसता विचार केला म्हणजे आपला संशय फिटल. किती दिवस असा विचार केला म्हणजे आपला संशय फिटल. म्हणून त्यानं एक दिवस असं ठरवलं की आज म्हैस रस्त्याला लागली की आपलं डोकं त्या म्हशीच्या शिंगात बसवायचं. तेव्हाच आपलं समाधान होईल. तेव्हाच आपल्या डोक्यातला विचार जाईल. महाराज तिकडून म्हैस येत असताना सकाळी 7-8 वाजता म्हैस सुटली चरायला चालली. हे तयारीत मथार राहिलं. चाळगोळ वर खोसले आणि जशी म्हैस आली तसं हे पळत गेलं. आपलं डोकं पळत त्या शिंगात खुपसलं. दिलं खुपसून. आता ती म्हशीच्या डोक्यात शिंगात डोकं खुपसल्यावर महाराज तिला म्हैस म्हणतात. त्याला म्हैस तिला म्हैस म्हणतात. म्हैस. अहो तिनं काढानं बोंग्या बोंगाळायला लागली. ती बोंगाळायला आता तिचं म्हशीचं बोंगाळणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे. जे आडरानानं बोंगाळायला लागली बरं काय. आता ती बोंगाळत असताना पळत असताना हे म्हशीच्या शिंगात याचं डोकं बसलं या म्हाताऱ्याचं आणि याचे खाली पाय. ह्या सगळ्या शिवारानं म्हैस पळायला लागली. याचं काय झालं असं रक्ता बंबाळ झालं बाबा. हे म्हातारं रक्ता बंबाळ झालं. काही माणसं पुढे माणसं पळत गेले. अरे म्हणले कसं झालं काय झालं कसं काय म्हाताऱ्याचं डोकं अटकलंय काय जाणो. पळत गेले. 10-5 तरुण पोरं ताकदीनं म्हैस धरली दाबून आणि त्या म्हाताऱ्याचं डोकं असे शिंगाला पाय लावले असं काढलं वडून काढलं. डोकं फुटलं. हातपाय सगळे खुटाडानं दगडानं चेनले चिरले काट्यानं. रक्ता बंबाळ झालं म्हातारं. आणि मग काही नामदेव महाराज तुमच्यासारखे साईराम महाराज सारखे 5-6 शहाणे आले पुढे. काय रे काय म्हणले 60-65 वर्षाचा झाला पण अक्कल नावाची वस्तू आजूक आणि म्हणतात ना साठी बुद्धी नाठी असा प्रकार झाला. आणि बाबा
अहो तुम्हाला अक्कल असायला पाहिजे, तुम्हाला काही कळायला पाहिजे होतं, काही तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे होतं की आपण डोकं मत्स्य शिंगाव घालव कसं. ते म्हणे ए शहाणे हो, तुम्ही दीड शहाणे लागून गेले काय लय शिकवणारे मला. तुम्हाला असं वाटतंय का मी बिगर विचाराचं डोकं घातलं. अरे म्हणे 4 महिन्याच्या विचार केला, 4 महिन्यानंतर डोकं घातलं. बरं काय अरे म्हणे पण सगळं डोकं फुटलं ना. ते म्हणे डोकं फुटलं तर फुटो, पण माझा संशय मिटला. विठाला विठाला हा कोणता विचार झाला. दुष्फल. पहिला निष्फल, दुसरा दुष्फल. आता तुम्हाला एकच साधू संताचा विचार तुमच्या पुढे मांडायचा, तो सफल विचार. आणि तो सफल विचार महाराजांनी या अभंगात सांगितलाय. महाराज नाशिवंत ह्यात पहिल्या चरणात क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण 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 हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा म्हणून इथं शब्द काय वापरला, हाची. हा महत्वाचा आहे बरं काय. निष्फल विचार करू नका, दुष्फल विचार करू नका, तर हाची म्हणजे सफल विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार. महाराज कसा करता, तर माया पार भव सिंधू याचा विचार करा. क्षणोक्षणा हा विचार करा. कोणता विचार करा, तरावया पार भव सिंधू. भवनाम संसार. बर काय, मोठ्या मोठ्यालाही तरणं शक्य झालं नाही, करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. हे करिता विचार हा दृढ संसार, हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका
याला अभंग म्हणतात. किती वेळ बोलला तरी अभंगाचा विषय संपत नसतो. आणि तुम्ही सगळे ज्ञाती पुरुष आहात, सगळे परमार्थिक आहात. पिंपरी गावात म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांचे कीर्तन झालेले आहेत. तुम्ही सगळे महाराज लोक उगाळून पिलेले आहेत. तेव्हा तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे असं काही नाही. नाशिवंत देहे जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधानाचा इशारा दिला महाराज. इथं सावधाना करता फार मोठं सांगता येईल मला बरं काय, पण आता वेळ नाही तुमचा घेत बरं काय. संत याच्याकरता संत समागमी धरोनी आवडी. पहिली आवड संत समागमाबद्दल धरा. पहिली जर महाराज आवड जर निर्माण झाली तरच संत समागम माणूस करू शकतो. संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नंतर संताचा समागम झाल्याशिवाय परमार्थ माणसाला घडू शकत नाही. करावी तातडी परमार्थी. आणि तुकोबाराच्या लक्षात आलं, काही श्रीमंत माणूस, काही प्रपंचामध्ये सधन माणसं बरं काय परमार्थ करत नाही, देवाचं चिंतन करत नाही. सतत 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 प्रपंच आणि प्रपंचाचा धुरच डोळ्यामध्ये. त्याला शेवटच्या चरणात महाराज उपदेश
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देहा नाशिवंत देहा जाणार सतरा नाशिवंत देहा नाशिवंत देहा नाशिवंत देहा. आपली सेवा समाप्त आहे आणि इथपर्यंत मी बोललोय म्हणजे या खुर्चीच्या आधाराने, नाही तर केव्हाच मी खाली बसलो असतो महाराज बर का. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. आता हे बी सांगायला आपलं कुठं वेळ आहे महाराज. काही माणसाला कशाचे डोळ्यात धूर असतं, कोण्या माणसाला एखाद्या माणसाला रूपवान बायको मिळाली हेच धूर, कुणाला श्रीमंतीचं धर, कुणाला एखादा मुलगा कुठं सर्विसला याचं धोर, कुणाला धनाचं धोर का वगैरे वगैरे. तर तुकाराम महाराज म्हणतात नये डोळे धुरे भरून राहो, कारण नाशिवंत देहे जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावळी निवारा हे ज्ञानेश्वर मावळी मावळी निवारा हे ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावळी निवारा. झालेली सेवा वैकुंठवासी शंकर बाबा वारकरी बर का, निष्ठावान निर्भयपणे वागणारे, आयुष्यभर परमार्थ करणारे, वारी करणारे असे शंकर बाबा बर का, यांच्या चरणी सेवा समर्पित करून त्यांचे चिरंजीव आमचे गिरी सरपंच साहेब ते त्यांच्या वडिलाचा वारसा चालवतात आणि वडिलाचे हे कार्यक्रम असे केले पाहिजे बरं का. तेव्हा याच्याही पेक्षा यापुढे आणखी वर्ष श्राद्धाचा चांगला कार्यक्रम करा करतील अशी अपेक्षा करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, शंकर बाबाच्या चरणी, तुमच्या श्रोतेवर्गाच्या चरणी, आमचे भजनी मंडळ एकाच अजून नाव नाही घेतलं मी. काही माणूस महाराज अगोदर नाव घेत असतात आणि काही महाराज शेवटी नाव घेत असतात बरं का. तेव्हा आपल्या भागाचं म्हणण्यापेक्षा गावातलेच पण कामून दुसऱ्या गावाला गेले हेच काय कळलं मला. या गावात काय याला कमी होतं का. आमचे नामदेव महाराज नरवाडे, बाबाचं काय नाव, हा रामेश्वर महाराज इचकर, अतिशय सुंदर बाबा. म्हातारं गाय बा काय जुनं गाणं आहे. खरंच खरंच सोनं आहे सोनं. आणि मला आवडतं बाबा, म्हणजे तुमचं आवडतं असं नाही समजू नका बरं. आमचे श्री हरिभक्ती परायण बरं काय, निष्ठावान वारकरी, तीर्थयात्रा काढणारे. आणि मला कळतं, मला माहिती आहे, मला लोक सांगतात की लोकाची सेवा म्हणजे सेवा. जे जेव्हा जे लोकाला जे पाहिजे ते. आणि एकदा आमची एक इच्छा आहे बा, आम्हालाही तुमच्या संग न्यावं म्हातारपणी. तेव्हा आमचे गावातील सर्व भजनी मंडळ, आमचे महाराज, आमचे वारकरी बाबा हे आमचे जुने मित्र आहेत, सगळे जुने मित्र आहेत आमचे वारकरी बाबा, विनेकरी बाबा. हा महत्वाचं बरं काय, आमचं लढीवाळ असणार नेतृत्व आमचे बालासाहेब. मग अहो हे तर आमचा प्राण आहे. जर अशी लाईन गेली तर आमचा जीवच गेल्यासारखं झालं होतं ना. धावपळ केली पण आणलं, लावलं, जोडलं. तेव्हा त्यांना धन्यवाद देतो. आणि आमचे
श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज बर काय. आता ते नेहमी माऊलीन ते मित्र असल्यामुळे ते दोघं एकमेकाला सोडतच नाही. आणि हो का, अरे वा वा वा. आता हे जे आपलं कीर्तन झालं ते उद्यापासून हे चॅनलला पाहायला मिळेल. तेव्हा आमचे कीर्तन म्हाताऱ्या माणसाचे काय पाहता, पोरा स्वराची पहा, आई बाप शिवाजी महाराजाचं सांगणं यायची पहा. आमचं काय घेण्यासारखे झालेली सेवा सर्वांच्या चरणी एकदा समर्पित करतो. नुनेते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमचे विनवी तसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो ह्या अंगयुक्त युक्ती. आमच्या संस्थेचं बरं का नामदेव महाराज असे पोरं 30 असे एकापेक्षा 30 पोरं महाराज. 4 महिन्यामध्ये त्यानं विष्णू सहस्रनाम 2-4 गीतेचे आधे बरं काय आणि काही चाली आणि हरिपाठ उत्कृष्ट वाजवतात पकवान बरं काय. आम्ही एकच ठरवलं महाराज, ज्याचं खायचं त्याची सेवा, त्याला निष्फळ सोडायचं नाही. म्हणून आमच्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहे. माऊली आमचा चालवतोय, मी बसल्या बसल्या काही पाठ घेतोय. मलाही ते माझी आवड आहे, मलाही म्हातारपणाला बरं आहे तेवढं. तेव्हा पुढच्या वर्षापासून कोणाला जर संस्थेत विद्यार्थी टाकायचे असतील बरं काय, तर राहण्याची व्यवस्था, त्याच्या खाण्याची, आम्ही जे खातो तेच खाण्याची व्यवस्था, शिकवण्याची चांगली व्यवस्था इत्यादी सोयी आमच्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना कोणी टाकायचं असेल एखाद 2 पोरग, ते आळंदी आपल्याला लांब पडते आणि आळंदीला टाकलं म्हणजे 6-6 महिने मुलाची आपली गाठही होत नाही. या निमित्तानं शेनगावाला सर्व तुमचं आपलं शेनगाव म्हणजे तालुका ठिकाण तुमचं शेवटचं तालुक्याला शेनगावला आलं गाठ होते. तुम्हाला प्रगती करतात का नाही हे पाहायला मिळतं बरं काय. एवढं बोलून माझ्या सेवेला हो. अरे हो, हे जुने किसन पाटील बापा 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 बापा. अहो यायचे दात गेल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. अरे अरे खरे खरे बर काय, ही आमची लय सेवा केलेला माणूस आहे हा. हो ना, माग बसले जाऊन बरं काय. पण अजून आवड आहे. जुनं गाव परमार्थी गाव हे महाराज. आणि आता तुम्हाला चांगलं नामदेव महाराज, साईराम महाराज हे मार्गदर्शन करणारे तरुण तडफदार असे माणसं निर्माण देवानं करून दिले. त्याचं ऐका, त्यांच्या शब्दात परमार्थ करा, आपलं कल्याण होईल. विठ्ठल जय जय. नामा मने के
भोले ज्ञान जगीत जनाची कोणी अवतार माता नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञाननाथा आखे वैद्याच्या सेवैवांत विठला आरती ज्ञाननाथा प्रकट गुह्य भोले विश्व ब्रह्माची राम प्रकट ठेवले आरती ज्ञाननाथा